ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सीसीटीव्ही फुटेजमुळे कोर्टामध्ये चैतन्यने साक्षीला चेकमेट केलेलं असतं। आतापर्यंत गोल गोल घोळत असलेली ही मालिका किंवा गोल गोल घोळत असलेली ही केस एका क्षणात सॉल्व्ह झालेली असते, कारण ज्या वेळेला साक्षी विरुद्ध चैतन्य उभा राहतो त्यावेळेला खूप मोठा तांडव होतो आणि ज्याप्रमाणे चैतन्याचं साक्षीवर जीवापाड प्रेम असतं तितकाच आता त्याच्या मनातून तिच्याविषयी राग येतो। ज्या वेळेला चैतन्याला समजतं की साक्षीने आपल्याला फसवलेलं आहे, फक्त या केससाठी आपला वापर करत होती, साक्षी गिल्टी आहे पण स्वतःला गिल्टी नाही हे प्रूव्ह करण्यासाठी ती आपला वापर करत होती आणि आपल्याला वापरून अर्जुनच्या विरोधात करत होती, त्यावेळेला चैतन्य पेटून उठतो आणि आता स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा जो अपमान झालाय तो सिद्ध करण्यासाठी किंवा साक्षीला धडा शिकवण्यासाठी चैतन्य साक्षीच्या विरोधात असा काही पुरावा शोधतो की कोर्टामध्ये कुणीही डिनायच करू शकत नाही की साक्षीने खून केलेलाच नाहीये। आणि इथून मालिका एका रंजक वळणावरती जात साक्षी विरुद्ध चैतन्य आणि रविराजांचे डोळे उघडत चैतन्यने प्रियाचा पण पर्दाफाश केलेला असतो। अचानक रविराजांनी कोर्टामध्ये ही केस सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो। आता मोकळ्या ग्राउंडवरचा अगदी किस्सा रंगवून सांगत साक्षीने मी इथेच आले होते आणि इथेच माझी कार बंद पडली, मला मळमळायला लागलं, उलटी केली, असं सगळं सांगितल्यावरती रविराज तिला प्रश्न टाकतात की इथे सीसीटीव्ही फुटेज नाहीये आणि तू इतक्या दिवसांनी सांगतेस आणि इतक्या दिवसांनी टायरचे मार्क, तुझ्या चपलांचे मार्क किंवा अजून काही अवशेष मिळाले असते तर कदाचित आपल्याला हे प्रूव्ह करता आलं असतं, पण आता आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये। यावरती आता मात्र इकडे रविराज सांगतात या काही दिवसामध्ये सगळं नष्ट झाले। साक्षी सांगते नाही पण ना मला असं वाटते की कोर्टासमोर तुम्ही हे मांडलं तर अधिक प्रभावी ठरेल, असं म्हणत रविराजांच्या खांद्यावरती बंदूक मारत आता यांनी सगळ्यांनी प्लॅन केलेला असतो। पण त्याच वेळेला इकडे आता महिपतीने मुद्दामच हे सगळं केलेलं असतं की सीसीटीव्ही फुटेज नाहीये आणि त्या सीसीटीव्ही फुटेज नसल्याचाच फायदा घेत त्याने ह्या ग्राउंडची निवड केलेली असते, कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या दिवशी म्हणजे खुनाच्या दिवशी साक्षी इथे सापडणं शक्यच नाहीये। रविराजांना ही गोष्ट काही पटत नाही, ते आजूबाजूच्या परिसराची छानबीन करतात, पण साक्षी आणि महिपती यांनी एक गोष्ट त्यांच्या निदर्शनातून चुकलेली असते, ती गोष्ट म्हणजे या ग्राउंडवरती सीसीटीव्ही फुटेज जरी नसले तरी ग्राउंड आणि इकडे ते हॉटेल आणि ग्राउंड यांच्यामध्ये येताना बरेच सीसीटीव्ही फुटेज लागलेले असतात, ज्याची महिपती आणि आता साक्षी यांना कल्पनाच नसते किंवा त्यांनी तेवढा विचारच केलेला नसतो। आता मात्र रविराजांना थोडीशी शंका येते की इतक्या दिवसांनी ही मुलगी हे सत्य सांगते, इतक्या दिवसांनी आपल्याला इथे काही पुरावे सापडणारच नाहीयेत, म्हणजे हिच्यावरती किती विश्वास ठेवावा हे त्यांच्या मनात शंका येते। पण महिपतीला वाटतं चला आपण तर डाव जिंकलाय, आपण बिनधास्त राहू शकतो। पण रविराज कोणतीही केस आंधळेपणाने लढत नसतात, त्यामुळे या पण सत्याचा शोध घेण्यासाठी रविराज आपली माणसं किंवा आपले गुप्तहेर कामाला लावतात। तोपर्यंत अर्जुनला चैतन्य आणि साक्षीविषयी कळालेलं असतं। अर्जुन त्याच्यावरती खूप भडकतो। अर्जुन सांगतो तुझं डोकं फिरलंय का चैतन्य, म्हणजे तू काय असा करतो आहेस, साक्षी तुझा फक्त उपयोग करून घेत आहे या केसमध्ये लढण्यासाठी, तुला समजत नाहीये तू या सगळ्यामध्ये वापरला चाललेला आहेस। यावरती चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तसं नाहीये, मी तुला सांगणारच होतो। चैतन्य म्हणतो कधी सांगणार होतास, ज्याप्रमाणे आपल्या कुणालची अवस्था जी झाली त्याप्रमाणे का, नाही चैतन्य मला हे तुझं वागणं पटत नाहीये, तू डोळे उघडे ठेव। मग चैतन्य विचार करतो अर्जुन जर म्हणत आहे तर मला या सगळ्यामध्ये साक्षी किती खरी आहे किती खोटी आहे या सगळ्याचा नक्कीच एकदा आढावा घ्यायला पाहिजे किंवा या सगळ्याचा एकदा शहानिशा करायला पाहिजे। आणि तो आता अर्जुनच्या बोलण्यावरती विचार करतो आणि साक्षीच्या विरुद्ध किंवा साक्षी खरी आहे की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या मागे आता काही माणसं लावतो। त्यावेळेला आता मात्र त्यांच्याकडून इकडे चैतन्याला जी माहिती मिळणार असते ती खूप भयानक असते, कारण इथे खूप मोठा सत्याचा अजून एक उलगडा होणार असतो की साक्षी ही दुसरी तिसरी कुणीही नसून हीच कुणालची एक्स गर्लफ्रेंड, म्हणजे कुणालला रस्त्यावरती आणण्यासाठी कारणीभूत असणारी किंवा कुणालला ही आत्महत्या करायला भाग पाडणारी हीच ती साक्षी। या साक्षीने कुणालचा पण असाच वापर केलेला असतो। वापर झाल्यावर ती कुणालसोबत लग्नाला नकार देत त्याची आर्थिक परिस्थिती सांगत त्याला तिकडून हक्कलपट्टी केलेली असते आणि या साक्षीच्यामुळे कुणाल गेलेला असतो। आता हे सत्य ज्या वेळेला चैतन्याला समजतं, चैतन्य पेटून उठतो आणि साक्षी आपला पण वापर करते हे चैतन्याला समजतं आणि मग चैतन्य चांगलाच आता कामाला लागतो। चैतन्य पुन्हा एकदा अर्जुनची भेट घेतो आणि अर्जुनला सांगतो अर्जुन
तू म्हटलास ते खरं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण ना साक्षीवरती म्हणजे मी साक्षीवरती अंधळा विश्वास ठेवत होतो, तर तुला माहिती आहे का ही साक्षी कोण आहे? ही साक्षी आपल्या कुणालची एक्स गर्लफ्रेंड, कुणालला मारणारी हीच. आता मात्र अर्जुन चिडतो. अर्जुन म्हणतो, बघितलंस चैतन्य, आज हिने तुझ्या बाबतीत पण काहीतरी केलं असतं तर मी काय केलं असतं? एक मित्र कुणालला मी गमावलंय, आता तुला गमावण्याची माझी इच्छा नाहीये. चैतन्य बोल. चैतन्य तू गप्प बसू नको. चैतन्य म्हणतो, अजिबात नाही. आता मात्र मी या सगळ्यामध्ये साक्षीविरुद्ध पुरावा शोधणार. आणि आता चैतन्याची माणसं सुद्धा कामाला लागलेली असतात. चैतन्यने मुळातच हॉटेलपासून ते आता ग्राउंडपर्यंत, कारण साक्षीने अपील केलेला असतो की ती त्या ग्राउंडमध्ये असते हे चैतन्याला समजलेलं असतं. त्यामुळे चैतन्यने आता हॉटेल ते ग्राउंड यापर्यंत सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करायला पाठवले असतात. आणि तेच सीसीटीव्ही फुटेज चैतन्य आणि अर्जुन चेक करत असताना खूप महत्त्वाचा पुरावा सापडतो. ते म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या हॉटेलमधून जी कार निघाले, ती कार ग्राउंडच्या दिशेने न जाता ती आश्रमाच्या दिशेने किंवा आश्रमाच्या मोडवरती येऊन वळण घेते. मग चैतन्य आणि अर्जुन आश्रमापासून म्हणजे हॉटेलपासून आश्रमापर्यंत असणारे सीसीटीव्ही फुटेज चेक करतात. आणि इथे मात्र साक्षी अचूक अडकते, कारण आश्रमापर्यंत असलेल्या काही दुकानांमध्ये साक्षी कॅप्चर झालेली असते आणि कोर्टात साक्षीने सांगितलेलं असतं की ती ग्राउंडवरती असते. पण साक्षीची गाडी ग्राउंडच्या दिशेने असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर न होता आश्रमाच्या दिशेने असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर होते आणि इथेच साक्षी अडकते. आणि त्याच वेळेला रविराजांच्या समोर सुद्धा चैतन्यने हे सगळे पुरावे सादर केलेले असतात. आणि आता साक्षीला कोणतीही खबरबात न देता ऐन ज्या वेळेला सुनावणी होणार, कोर्टामध्ये खटला चालू होणार, त्याच्या आधी साक्षी आत बसलेली असताना रविराजांच्या समोर चैतन्यने हे सगळे पुरावे मांडताच रविराज हादरतात. प्रिया आणि साक्षी आत असतात. दोघींना काहीच माहीत नसतं. पण आता चैतन्यने अचूक डाव टाकत इकडे आता कोर्टामध्ये हे पुरावे सादर करण्याआधी रविराजांच्या समोर सादर केल्याने आता मात्र एकाच वेगळ्याच झटका रविराजांना बसतो. आणि कोर्टामध्ये जज साहेबांसमोर पण पुरावे सादर केलेले असतात. साक्षीने मी त्या ग्राउंडवरती गेले होते, तिथे उलटी केली, महिपतीने पढवल्याप्रमाणे सगळं सांगितलेलं असतं. पण चैतन्याच्या पुराव्यामुळे साक्षी अडकते. चैतन्य म्हणतो, या मॅडम जितकं खोटं बोलतायत ना ते सगळं खोटं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालंय. या मॅडम हॉटेलपासून त्या ग्राउंडवरती गेल्याच नाहीत, त्या आश्रमाच्या दिशेने गेल्या. आणि असं म्हणत सीसीटीव्ही फुटेज समोर येतात. सीसीटीव्ही फुटेजमुळे कोर्टामध्ये चैतन्यने साक्षीला चेकमेट केलेलं असतं. आणि रविराजांना ज्या वेळेला साक्षीचा हा कृत्य कळतं, रविराज ऑन द स्पॉट साक्षीची केस सोडतात. आणि इथेच मधुभाऊंना न्याय मिळतो. रविराजांनी केस सोडल्यामुळे साक्षीची केस पूर्णपणे वीक होते. साक्षी आता गुन्हेगार दोषित होते. आणि मधुभाऊंना आता सुटका मिळणार का, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.